नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय 5.2 त्याच्यातला पहिला प्रश्न दिला आहे 12.1/16 चे दशमान मूल्य आहे। मग दशमान मूल्य म्हणजे काय? दशांश रूपात आपल्याला याची मांडणी करायची आहे। हा 12 पूर्णांक आहे म्हणून तो जसाच तसा राहू। नंतर या ठिकाणी वरचा असतो 1, खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग द्यायचा असतो म्हणून 16 ने एकाला भाग देऊया। या ठिकाणी शून्याने याला भाग देऊ, खाली उरले 1 जशास तसे। या ठिकाणी दशांश दिला तर आपण शून्य वाढवू शकतो। पुन्हा 16 च्या टेबल मध्ये 10 येत नाही म्हणून पुन्हा या ठिकाणी आणखी एक 0 वाढवला, इथं 0 वाढवला म्हणून इथं 0 द्यावा लागेल। 16 च्या टेबल मध्ये 100 येत नाही पण त्याहून लहान संख्या येते। 16 6 जा 96। या ठिकाणी 100 मधून जर 96 मायनस केले तर 4 उरतात। पुन्हा दशांश चिन्ह दिल्यामुळे या ठिकाणी आपण 0 वाढवू शकतो। 16 च्या टेबल मध्ये 40 येत नाही पण 16 2 जा 32 येतात। या ठिकाणी 40 मायनस 32 केले तर 8 उरतात। दशांश चिन्ह दिल्यामुळे आपण 0 वाढवू शकतो। 16 5 जा 80 होतात। 80 मधून 80 गेले 0 0। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 0.0625। आता या ठिकाणी हा होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आहे ही त्याच्यात मिळवूया। इथं काहीच नाही म्हणून 0 0 लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालेल। 5 2 6 आणि 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 2 1। आता हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे। पर्याय ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? आता व्यवहारी हे दिले आपल्याला दशांश रूपात मांडणी। याचा व्यवहारी अपूर्णांकात मांडणी करत असताना 0.04 हा दशांश चिन्ह काढून टाकायचा आहे। मग ह्या किती घर आहे दशांश चिन्ह नंतर? तर दशांश चिन्हानंतर 1 2 घर असल्यामुळे या ठिकाणी 2 0 आणि इथं 1 असतोच। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 4/100। आता याला ह्या ठिकाणी असं उत्तर दिलेलं नाही म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागेल। 4 च्या टेबलने याला भाग जात नाही मग 2 ने देऊया। 2 2 जा 4 2 5 जा 10 हा 0 जसाच तसा। पुन्हा ह्या पद्धतीने उत्तर नाही म्हणून याला आणखी संक्षिप्त रूप देऊया। 2 1 जा 2 2 2 जा 4 1 उरला 2 5 जा 10 1/25 म्हणजे 1/25। या ठिकाणी पर्याय ए बी सी पर्याय डी मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे योग्य। पुढचा प्रश्न आहे तिसरा ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा। या संख्येची संक्षिप्त रूपात आपल्याला मांडणी करायची आहे म्हणून या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो 1901 भागिले 57.03। आता वरती दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून दशांश चिन्ह इथून काढला तर खाली दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणजे आपण वरचा आणि खालच्या दशांश चिन्ह काढू शकतो। वरती संख्या मिळाली 1901 आणि खाली मिळाली 5703। आता ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो मला 1901 चा टेबल येत नाही म्हणून मी काय करेल सुरुवातीला मला 19 चा टेबल येतो। मग 19 च्या टेबल मध्ये खालच्या संख्या येतात का किंवा त्याहून लहान संख्या येते का? काय नंबरला येते मी त्याची सुरुवातीला शोधेल। पण 19 1 जा 19 आणि 19 3 जा 57 होतात म्हणून मी ह्या ठिकाणी 1901 ला 3 ने गुणेल। 3 1 जा 3 3 0 0 आणि 19 3 जा 57 म्हणजेच या ठिकाणी खालची संख्या आपल्याला मिळत आहे। मग ह्या ठिकाणी हा आला 1 नंबरला, खालची संख्या येते 3 नंबरला
उत्तर मिळालं 1/3. आता पर्याय क्रमांक ए मध्ये ते उत्तर आपल्याला दिलेलं आहे 1/3. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न चौथा. या संख्येचे दशांश रूप कोणते? आता याची दशांश रूपात मांडणी करायची. खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खाली दिले 1000. आता ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 शून्य आहे म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह असतो. तो 3 घर पुढे घ्यायचा आहे. 1 2 घर या ठिकाणी वरती दिलेले आहेत. सुरुवातीला 0 देऊया. या ठिकाणी संख्या तयार होईल 0.023 आणि हे आपल्याला पर्याय ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. 2.9/25 ही संख्या दशांशात कशी लिहा? मग दशांशात म्हणजे पुन्हा याची दशांश रूपात आपल्याला मांडणी करायची आहे. हा 2 जसाच तसा, कारण तो होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आहे. मग ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो मी 9 ला 25 ने भाग देईल. 25च्या टेबल मध्ये 9 येत नाही म्हणून सुरुवातीला 0 घेतला, 0 ने भाग दिला, 9 जसाच तसा. या ठिकाणी दशांश चिन्ह दिला तर मी इथं 0 वाढवू शकतो. 25च्या टेबल मध्ये 90 येत नाही पण 25 3 जा 75 होतात आणि 19 मधून 75 जर मायनस केले तर 15 उरतात. दशांश चिन्ह दिल्यामुळे इथं मी 0 घेऊ शकतो. 25 6 जा 150 म्हणजे 150. 150 मधून 150 गेले तर 0 0. या ठिकाणी मला उत्तर मिळालं 0.36. हा होल नंबर पूर्ण संख्या होती म्हणून ती अगोदर लिहिली. इथं काहीच नाही, यांची बेरीज करूया. 6 3 दशांश 2 2 दशांश चिन्ह 3 6. पर्याय क्रमांक ए नाही, बी ही नाही, पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर याचे उत्तर येते. 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. या संख्येतून मांडणी केलेली म्हणजे पदावलीनुसार दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी काय करेल विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला ही संख्या प्लस आहे 2.75 अधिक या ठिकाणी ही पण प्लस आहे कारण त्याच्या अगोदर प्लसचं चिन्ह आहे म्हणजे बेरजेचे चिन्ह आहे म्हणून ही लिहून गेली 4.75. यांची मी सुरुवातीला बेरीज करून घेईन. 5 5 10 चा 0 1 कॅरी, 7 2 जा 14 आणि 1 15 चा 5 1 कॅरी केला. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 4 आणि 2 6 आणि 1 7. आता त्यानंतर काय करेल, ही मायनस आहे 1.25 आणि 3.80. दोघे मायनस आहे तर मी त्यांची बेरीज करून घेईन म्हणजे मला उत्तर सोडवायला सोयीस्कर होईल. 5 0 5 8 आणि 2 10 चे 0 1 हाताला कॅरी केला. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 3 आणि 1 4 आणि 1 5 5.05. पण हे काय आहे मायनस, प्लस मधून मायनस मी मायनस करेल. या ठिकाणी 7.50 वजा 5.05. 0 मधून 5 वजा होत नाही म्हणून 0 जशास तसा. इकडनं 1 घेतला, इथं उरले 4. 10 मधून 5 गेले 5. 4 हा जसास तसा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 7 मधून 5 गेले 2. 2.45. या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकात मांडणी करायची आहे म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा पॉइंट काढायचा असेल तर या ठिकाणी काय होईल 45 आणि 2 घरानंतर म्हणून मी याला 100 ने भाग देईन. हा 2 पूर्ण आहे तो जसास तसा. याला भाग जाणार 5 ने. 5 9 जा 45 आणि 5 2 जा 10. हा 0 जसास तसा. पुन्हा याला भाग जात नाही
मग वरची संख्या मिळाली मला 9 आणि खालची संख्या आहे 20. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये हे उत्तर दिलेलं आहे, म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक ए. असे उदाहरण तुम्हाला सोडवता येतील विद्यार्थी मित्रांनो, पण याच्यासाठी खूप प्रॅक्टिसची म्हणजे खूपच सरावाची तुम्हाला आवश्यकता आहे. प्रॅक्टिस करा आणि अशा पद्धतीने उदाहरण सोडवून घ्या. 4 दशमान सममूल्य आहे 2015 ला आलेला हा प्रश्न. आता या ठिकाणी बेरीज करायची आणि त्याच्या दशांश रूपात आपल्याला मांडणी करायची आहे. मग सुरुवातीला मी काय करेल, 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. या ठिकाणी 16 दिसत आहे, दशांश म्हणजे यांचे जे छेद आहे, छेद मला सुरुवातीला सारखे करून घ्यावे लागतील. छेद सारखे केले तर अंशांशी मला बेरीज करता येईल. मग याला मी जर 2 ने गुणलं तर 16 होतात, म्हणून वरती 2 ने गुणेल. 2 8 16 म्हणजे याला 8 ने गुणलं तर वरती पण 8 ने गुणावं लागेल. 8 1 8 प्लस 3 2 6 प्लस 7 जसा तसा. 2 8 16 8 2 16 आणि 16 जसा तसा. या ठिकाणी 8 आणि 6 14, 14 आणि 7 21 आणि छेदस्थानी 16. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, 21 ला 16 ने भाग द्यायचा आहे, म्हणून 21 मध्ये 16 बाहेर. 16 1 16. 21 मधून जर 16 मायनस केले तर 5 उरतात. 5 ला भाग द्यायचा आहे, म्हणून इथं दशांश चिन्ह. दशांश चिन्हानंतर मी या ठिकाणी 0 वाढवू शकतो. 16 3 48 होतात. 15 मधून 48 मायनस केले तर 2. दशांश चिन्ह दिल्यामुळे मी इथं 0 वाढवू शकतो. 16 1 16. 20 मधून जर 16 गेले तर 4 उरतात. पुन्हा या ठिकाणी 0 वाढवला. 16 2 32. जर 14 मधून 62 मायनस केले तर 8 उरतात. या ठिकाणी मी 0 वाढवला. 16 5 80 होतात. 0 0. आता ह्या ठिकाणी मला मिळालेलं आहे 1.3125. हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने आपला स्वाध्याय 5.2 संपला आहे. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.